नमस्कार मंडळी. तर बघा आम्ही करत आहे चटणी. तर यासाठी लसूण सोलत आहे. तर हे बघा गावरान लसूण आहे, हे देशी लसूण आहे बघा. हे बघा एकदम देशी लसूण आहे, लाल लसूण. तर मी आणि वैभव लसूण फोडत आहे उन्हाला लावायला. त्याला जरासं तेल आणि पीठ लावून ठेवलं की जरासं सलपाट लगेच निघते. आता हे सगळं उन्हाला ठेवणार आहे आम्ही. तर तुमचं झालं का उन्हाळ्याचं सगळं मसाला वगैरे बनवून? सांगा कमेंट मध्ये. लगेच सोडते, देशी लसूण असलं की लगेच सोडते लसूण. देशी लसूण जरा सालपटले असं. तर आता मसाला वगैरे भाजून घ्यायचा आहे बघा. मिरच्या पण वाळल्यात चांगल्या कडक. मिरच्या निवडताना हात एवढं गडबड करत होतं, झोप लागली नाही मला. चहा पाहिजे काय तुला? बघा दोघं मिळून काढले, गड्डं फोडून घेतलं सगळं. साल काढ पहिला पाकडून काढायची मग लाव उन्हाला. 3.5 किलो मिरच्याला थांबे पडला आतमध्ये. ते सोडलं गेलं. मला लय ताकद आल्यागत वाटायला नाही त्याला. असं केली तुटाली अरे कुठे गेलं? माझे पडले मग तिकडे पण एक गेले. हा मग मी सांग की व्यवहार सांग की कसं कसं चटणी करायची असते. चटणी मी पण नवीनच करते चटणी. एवढं काय मला माहित नाही, पण मला जसं येईल तसं मी करते. आता मी आमच्या आजीला फोन लावणार आहे. मसाला कसा कसा घालायचा ते विचारणार आहे. जुन्या काळातलं गुगल. जुन्या काळातलं गुगल आहे आमच्या आजी. तर आमच्या आजीला कॉल करून मी विचारणार कुठला मसाला कुठं भाजायचा काय, आणि मग मी करणार आहे. कुठली आजी सांग किती? आमच्या आजी जे हे केल्या बघा कळण्याचा झुणका, ती आमच्या आजी. व्हिडिओ टाकलाय मी आमच्या आजीचा. त्या आमच्या आजी आहे, तिला फोन करणार आहे मी. एकदा काय हे मसाला करून घेतला वर्षभर टेन्शन नाही ना. मस्तपैकी मटणावर ताव मारायचं चटणी करून आल्यावर. चटणी चांगलीच होणार आहे सोड, कारण मिरच्या मस्त दिल्या. हा तेवढा गडबडला माझा. शेवटी युट्यूबला मी सर्च करून बघितलं की ते हात जळजळत असताना काय लावायचं. तर तिथं कोण सांगितलं कोरपड लावा, कोण म्हटलं लिंबू लावा. खोबरेल तेलानं जरासं जळजळ कमी झाली. फॅन खाली हात लावून बसलेलं जास्त. अजून पण हात दुखायला लागले. सवय नसते ना आपल्याला असं कधी तर वर्षातून एकदा चटणी करायची, त्यामुळे हात लागते जळजळ करायला. अजून म्हणजे मिरच्या निवडणार आहेस मी.
ते त्यांना सवय असते ना रोज हम्म. त्यातच करायला लागतं ते. निवडूनच आणायला पाहिजे त्याच्यातनं. मार्केटातनं. सकाळ सकाळी पच्चे काम झाले माझं खांदा दुखायला लागला खाऊन खाऊन. कसं काय रे वैभव एवढं मी सकाळी भेंडी केली कुकर लावला पीठ मळलं चपातीचं. तुम्ही अगोदर चांगलं चांगलं खाल्लाय आता आम्ही सगळं औषधावरच खातोय. असं काय नाही कामाची सवय पाहिजे मग ते काय होत वाटत नाही. आळशी आहेत आता माणसं म्हणून. कसं पाहिजे ऍक्टिव्ह. आम्ही फक्त इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असतो. नुसतं आता इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब तेच पाहिजेत आता. तीन तिरकुट जिंदगी आता. झालं बघा लसूण फोडून. आता ह्याला पाकडून चांगलं सगळं पोरपाट काढून घेणार आणि मग जरासं तेल आणि पीठ लावून ठेवायचं उन्हाला. ते लगेच निघते चालपाट. ते झालं म्हणून पैसे काय राहू दे आता देऊ नको. पैसे देते की चटणी काय खाऊ नको नंतर दे पैसे मला मी देतो तुला चटणी. चालते. निवडल्याला म्हणाले पैसे काय देऊ नको मला आता. सगळं असं हे आहे. चालतं. पाला भरपूर निघते देशी लसूणाचं हेच आहे. ते- लसूण वास भारी येते देशी लसूण. ते बाहेर हे पाला बाहेर टाकी हे तर का करायला मम्मी. कुठून काढणार आहे त्याला? कोण काढणार आहे तू मग हे इथं करायचं नाही दंड लागल 100 रुपये. टाकूनच म्हणले काय मम्मी? अरे थांब की ते काढून टाकायला येते. घरात होते पूर्ण मम्मी म्हणून म्हणाले टाकू नको. आता बाहेरच नेणार आहे मी त्याला. मग बाहेरच कर की इथं काय हे करायला. एकच मिनिट नेतो. मी बास करू काय इथं सांग. झालंच की आता बास करायला काय. तर त्याला सगळ्यांना बाय बाय. तर बघा आम्ही असं आज लसूण असं फोडलेलं आहे. आज चटणी मसाला करायचा आहे. जाईल बरोबर मटण करत मला करायला. मसाला करून आल्यावर करायचं मस्त पैकी. तर जर वेळ भेटला तर आम्ही मसाला करायला जाताना वगैरे व्हिडिओ टाकू. नाहीतर डायरेक्ट मग मटनचा रस्ता. तर सगळ्यांना बाय बाय. लय मोठा झालाय व्हिडिओ.